नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. लग्नाच्या गाठीत संपाचा खोडा, नोंदणी विवाहात सरकारी कर्मचारी ठरले विलन. कागदावरच बांधले 1.5 कोटींचे सभागृह, कलेक्टर दाखल करतील काय गुन्हा? सभागृह चोरी प्रकरणात कार्यकारी अभियंत्याने जोडले हात. ऐका, मी छोटा कर्मचारी अजून विनंती करणार आहे तुम्हाला. जे आहे ते सांगितलं बस. ओके. न्यू तापडिया नगर उड्डाणपुलासाठी अतिरिक्त निधी मंजूर. 50 कोटींचा पूल आता 105 कोटींचा होणार. अकोट नगरपालिकेत लोकशाहीचा गळा आवळला. पत्रकारांना नो एंट्री म्हणत दरवाजा आड रंगली सर्वसाधारण सभा. उरड पोलिसांचे खोदा पहाड निकला चुहा ऑपरेशन. गायगावच्या रॅकेटला अभय कोणाचे? आता सविस्तर बातम्या. नवदाम्पत्य नवजीवनाचे स्वप्न रंगवते. लग्न झाल्यावर नवजीवनात काय करायचं आहे याचं प्लॅनिंग आधीच ठरवलं जातं. सोलापूरचा वर आणि अकोल्याच्या वधूचा विवाह ठरला. नोंदणी विवाह करण्याचं दोन्ही परिवारात ठरले, पण त्यामध्ये व्यत्यय आला, कर्मचारी संपाचा. पाहूया नेमके काय झाले ते. अकोल्यातील नोंदणी कार्यालयात 21 एप्रिलच्या मुहूर्ताचा ऑनलाईन अर्जही करण्यात आला. मात्र हे लग्न ठरलेल्या वेळेत होऊ शकले नाही आणि याला कारण ठरलं ते अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामधील कर्मचाऱ्यांचा संप. लग्नासाठी जमलेली पाहुणे मंडळी संबंधित कार्यालयाच्या अधीक्षकांकडे गेली, पण आज हे लग्न होऊ शकत नाही एवढंच उत्तर वऱ्हाडींना मिळालं. त्यामुळे वऱ्हाडी मंडळी घेऊन आलेला नवरदेव आणि पाहुण्यांसोबत आलेली नवरी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी विवाहासाठी अधिकाऱ्यांना भेटत फिरत होते. त्यांनी अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांचीही भेट घेतली. मात्र तरीही लग्नाडू दाम्पत्याला नोंदणी विवाहासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रा माराव्या लागल्या आणि याला कारणीभूत ठरला तो कर्मचारी संप. एकीकडे नोंदणी विवाहाला प्राधान्य देण्याचे आवाहन शासनाच्या वतीने केले जात असताना दुसरीकडे तारीख मिळाल्यावरही फक्त संपामुळे लग्न होऊ शकत नसल्याने खरंच नोंदणी विवाहाची जनजागृती होईल का, यात शंका उपस्थित होणे साहजिकच आहे. मी सोलापूर जिल्हा बारसे गावावरून आलेलो आहे. तर माझा विवाह होता, पण आज संघटनेचा संप असल्यामुळे अडचणी बऱ्याचशा आलेल्या, त्यामुळे विवाह होऊ शकत नाहीये. त्याच्यावरती उपाय करावा. माझं नाव गोविंद रमाकांत लांडे. सकाळचा मुहूर्त होता, परंतु अडचणीमुळे तो होऊ शकत नाही. उपविभागीय विवाह कार्यालयामध्ये आज सोलापूर येथून जे पाहुणे आले होते त्या विवाहासाठी, अकोल्याच्या घाटोळ कंपनीची मुलगी आहे आणि सोलापूरचे भावसार कंपनीमध्ये आहेत त्यांचे ते मुलगा आहे. या दोघांनी आज इथे विवाहाचं ठरवलं होतं. आज आम्हाला तारीख दिली होती. या तारखेनुसार इथे आम्ही उपस्थित झालो, परंतु आज त्यांचा स्ट्राईक असल्यामुळे हा विवाह तुमचा होऊ शकत नाही अशा प्रकारची अधीक्षकांनी आम्हाला, उपसंचालकांनी, उपसहायकांनी आम्हाला माहिती दिली. त्यानुसार आम्ही कलेक्टर मॅडमकडे आलो. कलेक्टर मॅडमकडे जेव्हा आम्ही आलो तेव्हा कलेक्टर मॅडमने आम्हाला सांगितले की तुम्ही कटारे साहेब खाली आहेत, उपनिबंधक उपजिल्हाधिकारी, त्यांच्याकडे तुम्ही जा, त्यांच्याशी बोला. ते म्हटले की मला काय करायचं, मला काही माहित नाही, कारण मी त्याच्यात तेच करू शकत. शासकीय योजनांचा पैसा कागदावर कसा जिरवला जातो याचं एक जळजळीत उदाहरण मूर्तिजापूर तालुक्यात उघडकीस आलं आहे. सन 2022 ते 23 मध्ये मौजे हातगाव येथे 15व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेले 1.5 कोटींचे सभागृह प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याचा खळबळजनक अहवाल मूर्तिजापूरच्या तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. हातगाव येथील 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सभागृह बांधण्याच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या कामाची चौकशी करण्यात आली. 15 एप्रिल 2026 रोजी महसूल आणि पंचायत विभागाच्या बड्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालातील निष्कर्ष अत्यंत धक्कादायक आहेत. तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या अहवालानुसार ज्या जागेवर सभागृह बांधल्याचा दावा केला जात होता तिथे प्रत्यक्षात कोणतेही बांधकाम आढळलेले नाही.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनासमोर स्पष्टपणे सांगितले की असे कोणतेही सभागृह इथे अस्तित्वातच नाही. इतकेच नाही तर ग्रामपंचायत प्रशासनाकडे या कामाशी संबंधित कोणताही ठराव, करारनामा, नमुना 8 किंवा नकाशा उपलब्ध नाही. विशेष म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयाकडेही याची कोणतीही नोंद सापडलेली नाही. आता प्रश्न आहे की 1.5 कोटींचे हातगाव येथील सभागृह गेले कुठे? जिल्हा परिषदेच्या या कारभाराची चौकशी करत जिल्हाधिकारी काय कारवाई करतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पंचनामा आता निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. जेव्हा त्यांना हातगाव येथील 1.5 कोटींच्या सभागृहाच्या पंचनाम्यावर प्रक्रिया विचारली गेली तेव्हा त्यांनी सरळ हात जोडले. पाहूया त्यांनी हतबल होत काय म्हटले. जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्याने ते स्वतःला छोटा कर्मचारी सांगून आपली सुटका करून घेण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. असं सांगा ना तुम्ही. नाही, ऐका, मी छोटा कर्मचारी आहे. अजून विनंती आहे मला तुम्हाला, जे आहे ते सांगितलं, ठीक आहे. बस. ओके. अकोला शहरातील सातव चौक ते पूर्व तापडियानगर दरम्यान प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला अखेर गती मिळेल असे चित्र आहे. आज राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामासाठी 104.79 कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. न्यू तापडियानगर उड्डाणपुलासाठी सुरुवातीला 50 कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता 9 मार्च 2016 रोजी देण्यात आली होती. मात्र बदललेले दर आणि तांत्रिक बाबींमुळे खर्चात मोठी वाढ झाली होती. आता मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावती यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार या कामाची किंमत 104.79 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता मात्र या कामाचा खर्च मंजूर मर्यादितच ठेवण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्यांची असेल. तसेच हे काम विहित निविदा प्रक्रिया आणि तांत्रिक समितीच्या मार्गदर्शक तत्वानुसार पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या निर्णयामुळे सातव चौक ते खरब बुद्रुक दरम्यानच्या प्रवासाचा मार्ग मोकळा होणार असून तापडियानगर परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अकोट नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. 20 एप्रिल रोजी पार पडलेली ही सभा बंद दरवाजाआड घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतापाची लाट उसळली असून लोकशाही प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे. नेमकं सभागृहात काय घडलं याबाबत आता चर्चा रंगली आहे. अकोट नगरपालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी दुपारी पार पडली. शहराच्या विकास संबंधी महत्त्वाचे निर्णय, निधी, नियोजन आणि विविध प्रस्तावांवर चर्चा होणे अपेक्षित असताना सभेचे कामकाज सुरू होताना सभागृहाचे मुख्य दरवाजे बंद करण्यात आले. यामुळे पत्रकारांना सभेत प्रवेश मिळू शकला नाही. परिणामी सभेत कोणती नेमकी चर्चा झाली, कोणते ठराव मंजूर झाले किंवा कोणत्या मुद्द्यांवर वाद झाला याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाप अधिक गडद होत आहे. लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अशा परिस्थितीत बंद दरवाजाआड सभा घेणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असल्याची टीका होत आहे. भविष्यात अशा प्रकरणांना आळा घालून सभांचे कामकाज पारदर्शक पद्धतीने घेण्याची नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे. ऑपरेशन प्रहार अंतर्गत उरड पोलिसांनी अवैध डिझेल साठ्यावर कारवाई करून मोठी पाठ थोपटून घेतली आहे. मात्र अवघ्या 100 लिटर डिझेलच्या कारवाईने उरड पोलिसांचा दिखावा समोर आला असून गायगाव डेपो परिसरात सक्रिय असलेल्या मोठ्या डिझेल रॅकेटला अभय दिले जात आहे का, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. उरड पोलिसांनी निमकर्दा बस स्टँड परिसरात छापा टाकला. या कारवाईत आरोपी विजय गजानन काडे यांच्या ताब्यातून 100 लिटर डिझेल सदृश्य द्रव्य आणि एक टाटा ईस वाहन जप्त करण्यात आले. पोलिसांनी एकूण 1,09,368 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचा दावा केला असून आरोपीवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे वरिष्ठ अधिकारी ऑपरेशन प्रहार राबवून गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आदेश देत असताना उरड पोलीस मात्र किरकोळ कारवाईवर समाधान मानताना दिसत आहेत. गायगाव डेपो हा पेट्रोल डिझेल चोरीचा मुख्य केंद्रबिंदू असल्याचे सर्वश्रुत आहे. या डेपोतून दररोज शेकडो लिटर इंधन चोरून खुल्या बाजारात विकले जात आहे. हे रॅकेट इतके मोठे आहे की त्यात अनेक मस्तवाल सहभाग असल्याची चर्चा आहे. असे असताना पोलिसांनी केवळ एका किरकोळ विक्रेत्याला पकडून या मोठ्या रॅकेटला पळवाट करून दिली का, अशी शंका उपस्थित होत आहे. सामान्य नागरिकांच्या मते 100 लिटर डिझेल पकडणे ही केवळ डोळ्यात धूळफेक आहे. जर पोलिसांना खरोखरच अवैध व्यवसाय बंद करायचे असतील तर त्यांनी गायगाव डेपोतील मूळ रॅकेटच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे.
उरड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे रॅकेट उजळ माथ्याने सक्रिय असताना ठाणेदारांना हे मोठे रॅकेट का दिसत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्या अद्याप मान्य न झाल्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यासह अकोला जिल्ह्यातील 17 लाखांवर कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले. याचा फटका आता शासकीय कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना बसू लागला आहे. हमारी यूनियन हमारी ताकत, हम सब एक है, हम सब एक है. अकोला जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. राज्य शासनाच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने आजपासून शासकीय कर्मचारी, शिक्षक बेमुदत संपावर गेले आहे. याचा फटका शासकीय कामकाजावर पडणार असून सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शनबाबत अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आला नाही. रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रगती अद्याप रेंगाळलेली आहे. पदोन्नती, सेवाविषयक लाभांपासून अनेक ज्येष्ठ कर्मचारी वंचित आहे. कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा नियमित करणे याशिवाय अनेक मागण्या गेल्या काही वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित असल्याने सदरचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आजपासून शासकीय महसूल कर्मचाऱ्यांसोबतच पुरवठा विभागातील कर्मचारी सुद्धा तसेच शिक्षक यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत शासन दरबारी मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत सदरचे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. 21/4/2026 पासून बेमुदत संपाचं आयोजन करण्यात आलेलं असून यामध्ये सर्व कर्मचारी, महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी यांनी सहभाग घेतलेला आहे. मायबाप सरकारने नोव्हेंबर 2005 नंतरच्या सर्व कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर केली, तथापि त्या पेन्शनचा अध्यादेश जारी केला नाही आणि अंशकालीन, माजी सैनिक असे कर्मचारी जे आहेत ते आता सेवानिवृत्त होऊन राहिले. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना कोणती पेन्शन स्वीकारावी हे संभ्रम निर्माण झाल्यामुळे अध्यादेश काढणे नितांत गरजेचे आहे. मायबाप सरकारने तात्काळ पेन्शनबाबतचा अध्यादेश काढण्याबाबत हा संप पुकारलेला ही प्रमुख मागणी आहे. या व्यतिरिक्त कंत्राटी कर्मचारी यांना कायम करणे, ड्रायव्हर आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना सेवेत पुनर्स्थापन करणे, तसेच इतर 17 मागण्या अजून आहे. त्या मागण्यांची रास्त असल्यामुळे मायबाप सरकारने त्या मंजूर कराव्या यासाठी याद्वारे विनंती करण्यात येत आहे. महाराष्ट्रभर राज्य सरकारी कर्मचारी यांच्याकडनं पुकारलेला आहे. त्यामध्ये आमचं अन्न व नागरी पुरवठा येथील अकोला जिल्हा येथील सर्व कर्मचारी संपामध्ये सहभागी आहे आणि अधिकारी वर्ग संपामध्ये पाठिंबा दिलेला आहे. गेल्या 60 वर्षापासून अकोल्यातील डॉक्टर आंबेडकर नगर आणि इराणी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या शेकडो कुटुंबियांच्या अस्तित्वाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. महानगरपालिकेच्या विविध विकास कामांसाठी ही जागा आरक्षित करण्यात आल्याने येथील नागरिकांच्या घरांवर बुलडोजर फिरण्याची भीती निर्माण झाली आहे. बहुजन समाज संघटना महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने अकोला मनपा आयुक्तांना निवेदन देऊन ही घरे तातडीने नियमाकुल करून त्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार डॉक्टर आंबेडकर नगर आणि इराणी झोपडपट्टी परिसरातील नागरिक गेल्या 50 ते 60 वर्षापासून येथे वास्तव्यास आहेत. येथील अनेक घरांकडे विद्युत मीटर, मनपा नळ कनेक्शन आणि चक्क मनपाच्या टॅक्स पावत्याही आहेत. 2 पिढ्यांपासून राहून आणि सरकारला टॅक्स भरूनही ही घरे अद्याप नियमाकुल का करण्यात आली नाहीत, असा संतप्त सवाल रहिवाशांनी विचारला आहे. 18 जुलै 2014 रोजीच्या मनपा सर्वसाधारण सभेत भाजपचे विजय अग्रवाल आणि संजय बढोणे यांनी घेतलेल्या एका ठरावामुळे हे संकट ओढवले आहे. या ठरावानुसार जनता बाजार, जुना बसस्टँड आणि इराणी झोपडपट्टी परिसर वाणिज्य संकुल आणि सिटी बस स्टँड साठी राखीव करण्यात आला आहे. तसेच डॉक्टर आंबेडकर नगर आणि उर्दू स्कूलची जागा मनपा मध्यवर्ती कार्यालय बांधण्यासाठी राखीव आहे. आम्ही अकोला शहराच्या विकासाच्या बाजूने आहोत, पण विकासाच्या नावाखाली गरिबांची घरे उद्ध्वस्त करणे कितपत योग्य आहे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. महसूल व वन विभागाच्या 27 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयानुसार ही जागा मनपाकडे हस्तांतरित करण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे येथील गरीब कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
अकोट तालुक्यातील खैरखेड गावातील विठ्ठल देवराव खंडेराव यांचे शेत स्मशानभूमीच्या बाजूला असून महावितरण कंपनी अडगाव अंतर्गत येते. शेतकऱ्यांच्या शेतीला 1.5 एकर गहू, 2.5 एकर मका विद्युत वाहिनी स्पार्किंग झाल्यामुळे ठिणगी खाली पडली व आग लागली. लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकरी शेतात पोहोचण्यापूर्वी शेतातील गव्हाचे व मक्याचे पीक कुटार सहित जळून खाक झाले. गावकरी आग विझवण्याकरता विहिरीमधील पाणी घेण्याच्या प्रयत्नात होते, मात्र 2.5 एकर मका जळून धुवा उडाला. महावितरण कंपनीला तक्रारी देऊन सुद्धा कंपनीकडून न्याय मिळाला नाही. तसेच अडगाव उपविभागाला जबाबदार अधिकारी नाही, त्यामुळे शेतकरी अतिशय बिकट अवस्थेमध्ये सापडला आहे. विठ्ठल खंडेराव यांच्या मुलीच्या लग्नाला सावकाराकडून व्याज दराने टक्केवारी देऊन अशा परिस्थितीत लग्न करण्याची वेळ आली आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे बहिणीच्या लग्नाआधी आर्थिक मदत न दिल्यास आमच्यावर सामूहिक मरणाची वेळ ही विद्युत वितरण कंपनीच्या कामचुकार अधिकाऱ्यांनी आणली आहे. आम्हाला तत्काळ मदत नाही मिळाली तर अडगाव विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयापुढे आत्मदहन केल्याशिवाय कोणताही पर्याय उरणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. तालुका खैरखेड येथील रहिवासी धीरज विठ्ठल खंडेराव. माझ्या शेतात 2.5 एकर मका, 1.5 एकर गहू, अंदाजे एकूण 2.5 ते 3 लाखाचे नुकसान झालेले आहे. चरोड येथील MSCB बोर्डाच्या भोंगळ कारभारामुळे आग लागल्यामुळे नुकसान झाले आहे. तरी याचा लवकरात लवकर परतावा नाही मिळाला तर MSCBमध्ये सर्व परिवारासहित आत्मदहनाचा प्रयत्न करू. दादा, तुमचं नुकसान किती झालं? 2.5 ते 3 लाखापर्यंत. गहू आणि मका किती होता? मका 100 पोते, गहू 30 पोते. जे आमच्या इथं खैरखेड इथं जे दुःखद घटना आगीची झालेली आहे ते फक्त या MSCBच्या भोंगळ कारभारामुळे झालेली आहे. आणि या कास्तकाराच्या मुलीचं लग्न येणार आहे 28 एप्रिलला असून या कास्तकारावर सध्या आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासन म्हणते की मी कास्तकाराच्या पाठीशी आहे. शासन जर कास्तकाराच्या पाठीशी जर असेल तर या कास्तकाराला तात्काळ मदत देण्यात यावी. पहिलेच तर आम्ही वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळे हवालदिल झालेला आहो. आणि त्याच्यातच हे आगीचे प्रकार आले आहे. MSCBचा भोंगळ कारभार, मुजरपणा, कुठल्याच प्रकारचे काही हे नसता या कास्तकारावर सध्या आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. काल खैरखेड येथील शेतकरी विठ्ठलराव खंडेराव यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीमध्ये गहू आणि मका या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तरी या शेतकऱ्याचं 28 एप्रिल मुलीचं त्याचं लग्न आहे. तरी MSCBनं तात्काळ यांना आर्थिक मदत देण्यात यावी. इथं झालेले नुकसान पाहून सर्व भिन्न झालेले आहेत आणि दिवसाढळ्या लईनीमध्ये झालेला हा प्रकार हा एक फार मोठा जबाबदारी आहे. आणि अशी जबाबदारी आज रोजी हे इलेक्ट्रिक बोर्ड स्वीकारायला तयार नाही आहे. आज कास्तकार शेतकऱ्यावर हे पर्याय आलेला आहे की आज याची आत्महत्या करायची पर्याय आलेला आहे. तरी याचं निवेदन MSCBने घ्यावं आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन द्यावं की बा झालेल्या कास्तकाराची भरपाई त्वरित द्यावी. 28 तारीखला शेतकऱ्याच्या मुलीचे लग्न आहे. असे या जर नाही दिले 28 तारीखपर्यंत तर आम्ही तीव्र आंदोलन करू. अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अकोली खुर्द येथील शहीद जवान सुशील तेलगोटे यांची काही लोकांनी हत्या केली होती. या हत्यामधील दोषी असलेल्या आरोपींचे घर बुलडोझरने जमीनदोस्त करावे, तसेच या प्रकरणात इतर दोषी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जनआक्रोश मोर्चा हा अशोक वाटिका चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री, आमदार, खासदार तसेच राज्य शासनाबाबत मोर्चांमध्ये सहभागी असलेल्यांनी तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली. सदर शहीद सुनील तेलगोटे यांच्या कुटुंबाला शासकीय मदत तात्काळ मिळावी अशी मागणी सुद्धा यावेळी मोर्चेकरांनी केली होती. याचबरोबर सदर प्रकरणाची SIT चौकशी व्हावी ही मागणी सुद्धा मांडण्यात आली होती. अकोल्याच्या जुने शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अकोली खुर्द येथील शहीद जवान सुनील तेलगोटे यांची काही लोकांनी हत्या केली होती. या हत्यामधील दोषी असलेल्या आरोपींचे घर बुलडोझरने जमीनदोस्त करावे, तसेच या प्रकरणात इतर दोषी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी आज जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. देशाची सेवा करणाऱ्या सुशील तेलगोटेला या ठिकाणी हळहळ करून मारलंय. भीम जयंतीच्या तोंडावर सुट्टीला आला होता आणि एक दलित एवढ्या लवकर कसं काय उन्नती करतो या द्वेष भावनेतून, जातीय भावनेतून त्याचं क्रूर हत्याकांड घडून आणलेलं आहे. राज्यामध्ये अमरावतीला आपण बघितलं असेल की तिथं बुलडोजर चाललं, मग देशाच्या सैनिकाची हत्या झाली. तो दलित आहे, त्याचं घर आतापर्यंत कसं काय उभं आहे.
त्याचं घर बुलडोजरनी पाडलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण गेलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून तात्काळ याच्यामध्ये फाशीची शिक्षा या ठिकाणी ठोठावली पाहिजे, ही आंदोलनाची मागणी आहे. यात अॅट्रॉसिटीचे कलम वाढले पाहिजेत. कोळापे नावाचा एक पोलीस आहे, त्यांनी त्याच दिवशी कुटुंबाला दादागिरीची भाषा केली, त्याचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल आहे. त्याच्यामुळे त्याचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे. जन्ममृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात आलेल्या लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. केंद्राच्या आवारात 2 दिवसांपासून डुक्कर मरून पडलेले आहे, परंतु महापालिका स्वच्छता विभागाचे याकडे लक्ष नाही. नागरिक अनंत अडचणी सहन करत आहेत. महापालिकेने टिळक रोडवर भरतिया रुग्णालयाच्या आवारात नागरी सुविधा केंद्र सुरू केले आहे, परंतु या ठिकाणी कामे लवकर होत नसल्याने उन्हातान्हात रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच कनेक्टिव्हिटी नसेल तर वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. विविध प्रकारच्या अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रासले आहेत. महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यात आता अस्वच्छतेची भर पडली आहे. केंद्राच्या आवारातील मृत डुक्कर तातडीने उचलावे आणि लोकांना होत असलेला त्रास दूर करावा अशी मागणी केली जात आहे. महापालिका प्रशासनाने त्वरित या समस्येची दखल घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अकोला शहरात नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नाल्या कचऱ्याने तुडुंब भरलेल्या दिसत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावरही कोणतीही प्रभावी साफसफाई करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अकोला शहरातील विविध भागांमध्ये नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होत आहे. पूर्वी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे नाल्यांची साफसफाई केली जात होती, मात्र यंदा त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. नाल्यांमध्ये प्लास्टिक, घाण आणि साचलेला कचरा यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतरच ही परिस्थिती कायम राहिली तर पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाल्यांची साफसफाई वेळेवर का होत नाही असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून महापालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे. अमेरिका इराण युद्धानंतर सिलेंडर उपलब्ध होण्याबाबत अडथळे अद्याप दूर झालेले दिसत नाही. गॅस एजन्सीसमोर मोठी रांग लागलेली दिसते. 200 ते 300 लोक उन्हाताणात उभे राहतात. जिल्हाधिकारी यांनी घरपोच डिलिव्हरी संदर्भात निर्देश देऊनही ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो आहे. काही अपप्रवृत्ती यात शिरलेल्या दिसून येत आहेत. दिरंगाई बाबतीत काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. मोबाईलवरून गॅस बुक झाल्यावर OTP येऊन प्रक्रिया पूर्ण होते, मग पावती फाडण्यासाठी एजन्सीवर का बोलावतात असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत. सकाळी 5-6 पासून लोक रांगेत उभे राहतात. ऑफिस 8 वाजता उघडते. 200 ते 300 लोक रांगेत उभे दिसतात. सिलेंडर दुसरीकडे गोडाऊनवर मिळते. अनेक अडचणीमधून ग्राहकांना जावे लागत आहे. वृद्ध मंडळी इतका वेळ रांगेत उभे राहू शकतात का? त्यांच्यासाठी सध्याची स्थिती परीक्षा पाहणारी आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. उन्हाचा पारा 45 वर पोहोचला आहे. त्यामुळे घरपोच गॅस डिलिव्हरी सेवा पूर्ववत सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आहे. प्रशासन आणि गॅस एजन्सी मालक सर्व सुरळीत असल्याचे भासवीत असले तरी परिस्थिती वेगळीच आहे. कुणाचा पायपोस कुणात नाही. काही एजन्सीकडे महिनाभर पासूनचे वेटिंग प्रलंबित आहे. याचे नेमके कारण समजू शकत नाही. अमरावती गुन्हे शाखेला माहिती मिळाली की इसम सुनील यादव हा मॉसिकॉल जिम भागात हातामध्ये लोखंडी चाकू घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने फिरत आहे. त्यावरून कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अमरावतीच्या मांडवा झोपडपट्टीमधील रहिवासी सुनील उर्फ बबलू यादव यास ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लोखंडी चाकू जप्त केला. आरोपी विरुद्ध गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्टनुसार कारवाई करण्यात आली. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांविरुद्ध तसेच अंमली पदार्थ विक्रीविरुद्ध अमरावती शहरात कारवाई करण्यात येत आहे. अनेक गुंडांना वठणीवर आणण्यात पोलिसांना यश आले आहे. मंगरुळपीर तालुक्यातील खरबी पिंपरी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील विद्युत वाहिनीच्या शॉर्ट सर्किटमुळे ज्वारी पीक जळून खाक झाल्याची घटना घडली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील खरबी पिंपरी येथे विद्युत वाहिनीवरील शॉर्ट सर्किटमुळे ज्वारीच्या पिकाला आग लागून मोठे नुकसान झाले. शेतकरी विठ्ठल ठाकरे आणि निलेश ठाकरे यांच्या शेतातून गेलेल्या वीज वाहिनीवर अचानक शॉर्ट सर्किट झाले. यामुळे खाली ठिणग्या पडून ज्वारीच्या उभ्या पिकाला आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण करत जवळपास 1 एकर ज्वारीचे पीक जळून खाक झाले. या घटनेत शेतातील सिंचनासाठी वापरण्यात येणारे पाईप देखील जळाले असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना मदत दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आजपासून वाशिममध्ये फिरत्या पासपोर्ट व्हॅनची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. याआधी पासपोर्ट बनवण्यासाठी नागपूर, अकोला किंवा हिंगोली जावे लागत होते. मात्र ही सुविधा वाशिममध्ये सुरू झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना वेळ, श्रम आणि पैशांची बचत होणार आहे. वाशिम जिल्हा निर्मितीला 27 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वाशिमकरांचा बहुप्रतीक्षित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आज वाशिमपासून येथे फिरत्या पासपोर्ट व्हॅन सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे आता नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. यापूर्वी वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्टसाठी नागपूर, अकोला किंवा हिंगोली येथे जावे लागत होते. यामुळे वेळ, श्रम आणि पैसा यांचा मोठा ताण सहन करावा लागत होता. मात्र जिल्ह्याचे खासदार संजय देशमुख त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही सेवा अखेर वाशिममध्ये उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान झाल्याचं दिसून येत आहे. पहले ये पासपोर्ट बनाने के लिए हमको पहले बड़ी मुश्किल उठाना पड़ती थी. अकोला या नागपुर जाना पड़ता था. फर्स्ट टाइम ऐसा हुआ है कि पासपोर्ट सेवा वैन से शुरू हुई है और वाशिम ज़िले में शुरू हुई है. तो हमारे लिए बहुत खुशी की बात है और बहुत ही अच्छी सर्विस शुरू की है इन्होंने, जिससे हमारा वक्त भी बच रहा है और पैसा भी बच रहा है. और वहाँ जाने में सफ़र में बहुत तकलीफ होती थी, वो भी परेशानी से हम आज़ाद हो गए. तो इसलिए हमको बहुत खुशी है और मैं फर्स्ट कैंडिडेट हूँ यहाँ की. फर्स्ट टाइम शुरू हुआ और ये मैं फर्स्ट कैंडिडेट हूँ. इसकी मुझे बहुत खुशी है. वाशिम जिल्ह्यामध्ये पासपोर्ट मोबाईल व्हॅन चालू होत आहे. ती महिन्यातून पहिला आणि तिसरा हप्त्याला राहील. दिवसाला 2 दिवस म्हणजे मंगळवार आणि बुधवार. तर वाशिमकरांच्या सेवेकरता ही मोबाईल व्हॅन उपलब्ध आहे. त्यांनी याचा मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात उपयोग करून घ्यावा. पहिल्या हप्ता आणि तिसरा हप्ता मंगळवार आणि बुधवार. नागरिकांना इथे त्यांची ॲप्लिकेशन सबमिट होईल, बायोमेट्रिक होईल. त्यांना नागपूरला किंवा जवळचं पासपोर्ट पारपत्र आपलं पोस्ट ऑफिस आहे हिंगोली, इथे जायची आवश्यकता नाही. इथूनच त्यांचं काम होऊन जाईल. त्यांना नागपूर किंवा हिंगोलीला जायची आवश्यकता नाही राहणार. रोज 20 अपॉइंटमेंट रिलीज होणार आहे. त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात याचा फायदा करून घ्यावा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. लग्नाच्या गाठीत संपाचा खोडा, नोंदणी विवाहात सरकारी कर्मचारी ठरले विलन. कागदावरच बांधले 1.5 कोटींचे सभागृह, कलेक्टर दाखल करतील काय गुन्हा. सभागृह चोरी प्रकरणात कार्यकारी अभियंत्याने जोडले हात. ऐका, मी छोटा कर्मचारी अजून विनंती आहे मला तुम्हाला, जे आहे ते सांगितलं बस. ओके. न्यू तापडियानगर उड्डाणपुलासाठी अतिरिक्त निधी मंजूर. 50 कोटींचा पूल आता 105 कोटींचा होणार. अकोट नगरपालिकेत लोकशाहीचा गळा आवळला. पत्रकारांना नो एंट्री म्हणत दरवाजा आड रंगली सर्वसाधारण सभा. उरड पोलिसांचे खोदा पहाड निकला चुहा ऑपरेशन. गायगावच्या रॅकेटला अभय कोणाचे. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.